आणि बरेचसे असे समालोचक आहेत वाडा असेल शहापूरमध्ये असतील की त्यांनी ग्रामीण भागामध्ये एक चांगला दबदबा निर्माण केलाय. तर आपण निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान करूया. तर निलेश पाटील यांच्याकडून निखिल वाकळे समालोचक यांचा यथोचित सत्कार यावेळी केला जातोय. त्यांनी एक दिवस या केंद्रीय राज्यमंत्री चषकाला गोडवा आणला आपल्या सुमधुर समालोचनानं आणि त्यामुळेच त्यांचा हा शुभ सन्मान शुभ सत्कार त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. ही एक गोड आठवण तुमच्या स्मरणात राहील. एक अविस्मरणीय अशी आठवण निखिल वाकळे यांना दिली जाते. अभिनंदन निखिल, खूप चांगलं समालोचन केलंस. या ऐकूया आपण एव्हरग्रीन अँड लेजंड समालोचक अजय घरत यांना. थैंक यू सो मच संदीप जी मोरे. रात गहरी होती चली जा रही है और क्या गहरा संघर्ष गेंद और बल्ले के बीच में देखने को मिला था पिछले मैच में. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में. ये दूसरी रात का खेल है. सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है जीटीसी लाइव पर अंजुर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड से. मुकाबला है बोनकोड़े बनाम सापड़. टॉस को जीता है बोनकोड़े टीम के कैप्टन ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. सलामी बैटर्स अतुल पाटिल और उनके साथ रौनक. पहला ओवर लेकर मोहसिन. अच्छी गेंद थी, अंदर की तरफ लाया था. ओ यहाँ पर मौका बना था, पहली गेंद पर डायरेक्ट हिट लगता तो शायद तीसरे अंपायर के पास अंपायर चले जाते. ओवर थ्रो पर ओवर थ्रो चेक. तर यापुढची लढत हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर आणि बाबाज स्पोर्ट्स सोनारपाडा, बाबाज एंटरप्राइजेस सोनारपाडा दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर आणि बाबाज स्पोर्ट्स बाबाज एंटरप्राइजेस सोनारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी तयारीत राहायचंय. लेग बाइस के जरिए खाता खुला है सापा टीम का. ये सेकंड राउंड का मैच है. इस बार ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन से खिलाड़ी आएंगे. गेंद पर सिंगल आसानी के साथ मिला है. स्कोर 3 रन बिना किसी नुकसान के. अतुल पाटिल ने तर टीम हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर आणि त्याचबरोबरीनं बाबाज ग्रुप सोनापाडा इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टनना रिपोर्ट करायचा. इस बार बहुत ही बढ़िया शॉट फ्लिक कर दिया है डिप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी गेंद पर पहुंचते हुए. अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा स्ट्रोक भी देखने को मिला. गुड क्रिकेट ऑल अराउंड. 2 रन वहां पर मिलते हुए रौनक को. रौनक ने अपना रन बनाने का सिलसिला शुरू किया है. दोनों टीमों की यदि मैं बात करूं तो पहले राउंड के मैचेस में बहुत अच्छा प्रदर्शन दोनों टीमों का रहा है. बोनकोड़े टीम ने सोनाली टीम को मात दी थी और सापा टीम ने केवनी स्पोर्ट्स केवनी टीम को परास्त किया था. सापा टीम ने पहले मैच में भी पहले बैटिंग की थी और एक अच्छा स्कोर बनाया था. कदमों का इस्तेमाल इस बार हवा में खेल दिया है. मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं. पहले विकेट का पतन. देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. बहुत बढ़िया गेंदबाजी और उतनी ही शानदार फील्डिंग. मिड ऑफ के खिलाड़ी आप देख सकते हो सर्कल के बाहर चले गए. बहुत अच्छा एंटीसिपेशन था उनका और सुरक्षित हाथों की जोड़ी भी देखने को मिली है.
रौनक 2 रन बनाकर पेविलियन की राह पर 5 पर गिरा है ये पहला विकेट सापाट टीम का। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ वॉइस ऑफ वाड़ा निखिल वाकले। निखिल, कदमों का इस्तेमाल जरूर किया था बैटर ने, लेकिन गेंद की पिच तक पहुंच नहीं पाए। ऑन दी अप ही खेल बैठे थे और बिल्कुल भी नियंत्रण में नहीं थे। येस, कंट्रोल फार महत्त्वाचा आहे. क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळताय त्यावेळी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण राखणं फार गरजेचं आहे. अच्छी शुरुआत की है मोहसिन ने। इस बार ओवर पिच थी, लेकिन हल्की सी मूवमेंट वहां पर बीट किया है बैटर को। बहुत अधिक रफ्तार के साथ तो गेंदबाजी नहीं करते हैं, लेकिन ये देखिए किस तरह से गेंदों को काटते हैं। इन कटर गेंद थी, बल्लेबाज के पैर चले नहीं थे। फिर से छक्का, एक और खूबसूरत गेंद और इसके साथ ही ये शानदार और सफल ओवर समाप्त होता हुआ मोहसिन का अनुभव यहां पर काम आता हुआ बोनकोड़े टीम को। ये गेंद थोड़ी सीधी रह गई थी, लाइन को बरकरार रखा गेंद ने। इस बार शायद बैटर ने सोचा कि फिर से अंदर की तरफ आएगी और गेंद के लाइन के काफी अंदर ही बल्ला था उनका, तो डॉट गेंद की समाप्ति और ओवर पहला समाप्त हो चुका है। स्कोर केवल 5 रन 1 विकेट के नुकसान पर। सजय सर, आपण पाहतोय एका बाजूला जयदुर्गा सापाड अर्थातच कल्याण परिसरातील हा संघ आहे आणि त्या विपक्षामध्ये बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडे अर्थातच नवी मुंबईतनं हा संघ प्रमोट झालाय आणि एक दर्जेदार पहिल्या सामन्यांचे दोन्ही संघ साक्षीदार ठरलेत. दुसऱ्या फेरीतली ही लढत आहे, त्यामध्ये हा सामना दोन्ही संघांकरता फार महत्त्वपूर्ण आहे. जी हाँ, और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि दोनों भी टीमें अंजुर में खेल रही है। न्यूट्रल वेन्यू पर मैच हो रहा है, लेकिन उसके बावजूद भी दोनों भी टीमों के कई सपोर्टर्स स्टँड्स में मौजूद है. येस, असं म्हणतात की जर तुमचा पाठीराखा सक्षम असेल तर मग तुम्हाला जगाच्या अगदी सर्वोच्च रंगमंचावर वावरताना देखील दडपण किंवा दबाव जाणवणार नाही, कारण पाठराखण फार झालीच पाहिजे डेफिनेटली. आणि तेच पाठीराखे सध्या वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण स्टँडमधून आपल्या संघाला पाठबळ देत आहेत. चांगली बॉलिंग, लोअर फुल टॉस होता ज्याला एका चांगल्या स्ट्रोकमध्ये तब्दील करत असताना बॅकफुटवर आलेत बॅट्समन. एक डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. मोहन आहे गोलंदाजीची स्ट्रॅटेजी त्यांच्या माध्यमातून पेशकश केली गेली आहे. हा बॉल लोअर फुल टॉस, बॉलला पंच केलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, जिथून 2 धावा वेगानं, अगदी भन्नाट वेगानं पाहू शकता. त्याच 2 आकड्याच्या मदतीने धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचला. तब्बल 7 या आकड्यावर. एक अच्छा स्ट्रोक और ये काफी खुश चेहरे वहां पर नजर आ रहे हैं. निश्चित रूप से बोनकोडे टीम के समर्थक होंगे मेरे ख्याल से, जिस तरह से उनके चेहरों पर मुस्कुराहट देखने को मिली. जयदुर्गा सापाट संघाला देखील या मॅच मध्ये ओळखणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हा बॉल फटका फक्त उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक पोहोचणार का, तर डेफिनेटली पोहोचलेत आणि झेल देखील सजवलाय. फलंदाजाला परतीच्या प्रवासाला निघावं लागेल. अर्थातच क्रमांक 2 चा विकेट. बॅक टू दी पॅव्हलियन. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन. दर्जेदार झेल टिपला आहे. अर्थातच मोहसिन जो झेल सजवला खरं तर फार अवघड होता अजय सर, कारण तो अगदी इतकं मोठं क्षेत्र काबीज करणं त्या क्षेत्ररक्षकाचं हे कौशल्य आहे खरं तर. और बड़े वजनदार खिलाड़ी है मोहसिन, हम देखें तो भारी भरकम शरीर है, उनके लिए तो ये कतई आसान नहीं था, लेकिन क्या कमिटमेंट है. गजब का कैच. पहले गेंदबाजी लाजवाब की मोहसिन ने, अब फील्डिंग में भी अपने जौहर दिखाते हुए. अजय सर, जसं दिसतं ना तसं कधीच नसतं, म्हणून तर जग फसतं, कारण त्याची फिटनेस देखील तितक्याच कमालीची आहे. आणि तोच खेळाडू दर्शवतोय की कशा दर्जेदार क्षेत्ररक्षणाची अवलोकनं झाली पाहिजेत मैदानाच्या आत. तर डेफिनेटली तिसऱ्या बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. षटक नंबर 2 प्रगतीपथावर आहे. 7 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. अजय सर, संकट के थोड़े बादल मंडराने शुरू हो गए हैं जयदुर्गा सापाट टीम के ऊपर. स्विच हिट करण्याचा प्रॉपर प्रयत्न. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन रेंज मधून चौकाराकरिता. 4 धावा मिळतील त्या मात्र टीम जयदुर्गा स्पोर्ट्स सापाट संघाला. कपिल साहेबांचा आशीर्वाद आहे, भावांचा तो खास आहे.
आहे जनतेचा अजय सर, असं आपण म्हणूयात की इतिहास तुमच्या पराभवाची देखील नोंद घेईल, परंतु तुमच्या संघर्षात फक्त दम पाहिजे आणि तोच दमखम दाखवण्याकरता हे दोन्ही संघ सज्ज आहेत. एका बाजूला बोनकोडे आणि एका बाजूला सापाड. बहुत अच्छा स्ट्रोक अतुल पाटिल के बल्ले से, ये उनका पहला चौका, इस मैच का भी पहला चौका. थोड़ी शॉर्ट गेंद थी, समय मिला बल्लेबाज को. लोअर फुल टॉस होता, पंच केला, बॅक टू द बॉलर. डेडिकेशन पहा, स्पिरिट पहा आणि थोडासा ओव्हरथ्रो ॲक्शन क्रिएट झाली जरूर मैदानात, परंतु त्या गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर या पद्धतीनं प्रेक्षकांचा जल्लोष पहा. हीच तर खरी ओळख आहे केंद्रीय मंत्री चषक 2022ची. अजय सर, जी हाँ, नाचते हुए झूमते हुए दर्शक स्टैंड्स में और क्रिकेट की बहुत ही जानकार भीड़ यहाँ पर मौजूद है अंजूर में. सभी का हार्दिक स्वागत है. चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. तो 5 षटकातला अंतिम बॉल घेऊन गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तत्परतेनं, अगदी तत्परतेनं. फक्त एकच धाव आणि याच एका आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख मात्र पोहोचलाय 14 या अंकावर. विक्ट्री, लेकिन ये जीत मिलेगी किसको, ये देखने वाली बात है. क्या जल्लोश है वहां पर. ऐसे लग रहा है कि शायद मैच ही उन्होंने जीत लिया है, जिस तरह से जश्न मना रहे हैं दर्शक. लेकिन 2 ही ओवर का खेल पूरा हुआ है. रन संख्या 14, 2 विकेटों के नुकसान पर बैकफुट पर नजर आ रही है मैच की शुरुआत में जय दुर्गा सापाट टीम. लेकिन अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, अतुल पाटिल और उनके साथ निल्सन मडवी. मेरे ख्याल से निल्सन पहले मैच में खेले नहीं थे. जी हाँ, वापसी कर रहे हैं, लेकिन पहले मैच के हीरो हर्षल मडवी का आना अभी बाकी है. येस, डेफिनेटली जो सेनापती होता पहिला मॅचचा, जो खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचला ज्यानं एका चांगल्या स्थितीत संघाला नेलं, तोच खेळाडू हर्षल मडवी मात्र अजूनही बाकी आहे या विकेटवर येणं. आणि याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये टेक्निकली क्रिकेट, इम्प्रुव्हायझेशन आणि तदनंतर पहा की क्रिकेटच्या पटलावर आवर्जून सांगेन की जेवढं तुम्ही ताकद लावून क्रिकेट खेळाल त्यापेक्षा युक्तीनं जेवढं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, विशेषतः या स्पर्धांकरता, कारण ही स्पर्धा मोठी आहे, यामध्ये खूप मोठे खेळाडू एकमेकांच्या समोर येत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कौशल्यपूर्ण बुद्धीचा वापर करायचा आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न झालाय, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावसंख्येला रोख लागली आहे यष्टीरक्षकाकडनं, चुकी, परंतु तिला बॅकअप दिला गेला. खऱ्या अर्थानं हेच बॅकअप गरजेचं आहे क्षेत्ररक्षणामध्ये. याच तुमच्या ज्या काही टेक्निकल, यस, जल्लोष 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 आणि फक्त जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजय सर, ऐसे लग रहा है कि कोई अंतर्राष्ट्रीय मैच चल रहा है इन दर्शकों को देखने के बाद. हीच तर खरी भिवंडी क्रिकेटची ओळख आहे. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेटनं. या षटकातला पुढचा बॉल फुल टॉस होता, कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय ऑफ साईडमध्ये, समोर क्षेत्ररक्षक आलेत आणि फक्त एकच धाव. 22 यार्डची विकेट. धावसंख्या याच एका आकड्याच्या मदतीनं धावांची यस रिव्ह्यू करता, क्रॉस व्हेरीफाय करतात. इज इट ऑन अबाउट दी वेस्ट ऑर नॉट, कमरेच्या वर आहे की नाही. टेक्निकल आमचे ऑफिशियल पंच, जे आमच्या टेक्निकल रूममधून जो काही निर्देशित इशारा असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. धावांचा आणि काही क्षणात तो निर्णय निखिल आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र रात्रीचे 11:28 झाल्यानंतर एक प्रश्न निखिल तुला नक्कीच करेल. आज वाडामध्ये अनेक स्पर्धा केल्यात, 11:28 अशी पब्लिक तू कधी कुठे पाहिली आहे का? खरं तर हा इथला जो प्रेक्षकांचं जे पाठबळ आहे ना, दर्जेदार, आणि म्हणूनच अंजूर कोलीपाड्यावरचे जे सगळे प्रेक्षक आहेत आज ते बोनकोडेला चेअरअप करतात, कारण याचं कारण नितीनजी राऊत आहे. हाच जल्लोष, हाच आगाज, हाच मी तर म्हणेन की उत्साहाच्या भरात साजरा केला जाणारा आनंद. तर खऱ्या अर्थानं या प्रेक्षक राजाचे देखील सहर्ष स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी अँड लेट्स प्ले द गेम. रिव्ह्यू इज अनसक्सेसफुल. तर जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्वप्नील आहेत गोलंदाजी माकवर, मुख्य मंच एंडकडनं ओव्हर द विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय, जो प्रयत्न फसलाय अजर सर. खरं तर ज्या बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सुसूत्रता फार महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळी तुम्ही एखादा फटका खेळण्याचा निर्णय घेता, तुम्ही ॲक्शन ऑफ माइंडमध्ये जी ॲक्शन सेट करतात ती ॲक्शन तुमच्या समोरच्या बॉलवर देखील त्याच वेळेनं एक्झिक्यूट होणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार, प्रॉपर गोलंदाजी. हा बॉल जिथे झटापट घडली आहे आणि पहा डिरेक्ट हिटचा 2 वेळा प्रयत्न झाला. पुन्हा प्रयत्न, थोडंसं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि
धाव कंप्लीट. काय म्हणाला अजय सर? व्हाइट बॉल प्लस धावा आल्यात. देखिए निखिल, मैं समझता हूँ कि बोनकोडे टीम जो है वो बहुत ही बेहतरीन फील्डिंग साइड है और इसीलिए उनके जो फील्डर्स है, विकेट कीपर भी आप लीजिए, वो बिल्कुल बिंदास थ्रोज कर रहे हैं. उनको पता है कि बैकअप मिलने वाला है, लेकिन कई बार आप आत्मविश्वास का शिकार भी बन जाते हो. डायरेक्ट हिट लगा जरूर था, लेकिन बल्लेबाज सुरक्षित थे अपने क्रीज में और उसका फायदा आखिरकार बल्लेबाजों ने उठाया है. वाइट गेंद पर 2 रन दौड़ कर लिए गए हैं, तो कुल 3 रन मिले हैं. लाईव्ह स्क्रीनवरून आपण पाहू शकाल या स्पर्धेचं नामांकन. अर्थातच बाईक्स. चांगला स्ट्रोक, फटका फसलाय आणि तदनंतर पहा चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत एक टप्प्याखेर ओव्हर द रोप चौकार. एक कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. एक मिनिट डीजे. निल्सन मडवीला सलगच्या 3 षटकारांसाठी पवन पाटील आणि हर्षद चौधरी यांच्याकडनं तब्बल 5,000 आणि वरुण पाटील जे नगरसेवक आहेत कोण गावचे, त्यांच्याकडनं एवन जोडीसाठी आणि टीम सपाटीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांचं वेलकम. हा बॉल पुन्हा स्विच हिट खेळलाय शॉर्ट पॉइंट मधून. फक्त धावसंख्या कनेक्ट होईल ती 1 आकड्याच्या मदतीनं. धावांचा आलेख आणि मात्र आकाश वधारतोय. मडवी यांच्याकडनं देखील एक प्राइज आहे. निखिल सॉरी थोडं डिस्टर्ब करतोय. 5,000 रुपयाचं. आणि काही क्षणात या ठिकाणी शुभागमन होत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच त्या व्यक्तिमत्वाची नेहमीच आपण आतुरतेनं वाट पाहतो आणि आदरणीय सिद्धेशजी पाटील साहेबांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. या 30 बाईक तुम्हाला पाहायला मिळतात सध्या ऑन स्क्रीन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. डेफिनेटली 30 बाईक आणि 1 4 व्हीलर सहित ही स्पर्धा सज्ज होते. व्हाईट बॉलची उद्घोषणा झाली पंचांमार्फत आणि हीच एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. भारतीय क्रिकेटसाठी अतिशय महत्वाचा आकडा. 25 जून 1983 पहिला भारताचा विश्वचषक. हा बॉल आखूड टप्प्याचा होता. फटका सजवलाय परंतु उंची अतिरिक्त गाठली आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक जिथे परतावा लागेल. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. पहिला विजयाचा झेंडा फडकला. तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला. बल्ले को स्वाइप करते हुए खेला था, वहां पर एक तगड़ा प्रहार करने की कोशिश की गई थी निल्सन मडवी द्वारा. ताकत झोंकी उन्होंने, लेकिन टाइमिंग गलत रही. थोड़ा सा टॉपेज हुआ कहीं ना कहीं और एक आसान सा कैच वहां पर डीप में. विकेट का पतन हुआ है. निल्सन मडवी ने निराश किया है. 1 रन बनाकर आउट हुए हैं. टीम का स्कोर 25, 3 विकेटों के नुकसान पर और इसके साथ ही 3 ओवर्स का खेल भी समाप्त हो चुका है. काही क्षणात या मैदानावरती शुभागमन होणार आहे. ज्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय, केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आणि त्यांचे सुपूत चिरंजीव आदरणीय सिद्धेशदा पाटील यांचं थोडक्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं जे मागच्या पर्वातलं खासदार चषक पाहिलं आणि ज्यावेळी दिवा संघ या स्पर्धेचा विजेता झाला, अंतिम क्षणापर्यंत साहेबांची उपस्थिती आपल्या सोबतीनं होती आणि फुल क्रिकेटला त्यांनी एन्जॉय केला. आणि 2022च्या हंगामामध्ये आज ते आपल्या सोबतीनं आज दुसऱ्या रात्रीमध्ये या ठिकाणी जोडले जाणार आहेत. तर सिद्धेशदा पाटील यांच्या स्वतःची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे सिद्धिविनायक क्रिकेटला मंजूरची. आणि थोडा वेळ जास्त जातो. लक्षसुद्धा फिल्डिंग करणारी टीम बोनकोडे. तुम्हाला फक्त आणि फक्त 32 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायची स्वप्नील नाईक. ही गोष्ट तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण फार मोठं नाव आहे. सो प्लीज रिक्वेस्ट फास्ट खेळा आणि थोडं पुशअप करा अंपास, जेणेकरून पुढचा सामना देखील वेळेवरती आपण कव्हर करू शकू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला स्पीडअप करा. फक्त 30च मिनिटं आपल्याला 17 करता दिली जातील. षटक नंबर 4 जे प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर मोहन पुन्हा आलेत. 1 षटक त्यानं जरूर फेकलंय. त्यामध्ये 9 धावा त्यानं खर्च केल्या आणि 1 विकेटचं पतन केलंय. परंतु आता वैयक्तिक कोट्यातलं त्याचं हे दुसरं षटक आहे आणि अर्थातच सांघिक कोट्यातनं स्वतःच्या संघासाठी 4थं षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्जता. मुख्य मंचाच्या विरुद्ध एंडकडून अर्थातच लोढा एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज मोहन सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल अगदी चाललाय बॅकवर्ड लेग स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात असताना फक्त एकेरी धावसंख्या.
याच एका आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख मात्र वधारलाय. अर्थातच धावांची गती जाऊन पोहोचतीये 26 लॉस ऑफ 3 विकेट. अभी तक का जितना भी क्रिकेट निखिल हमने देखा है इस टूर्नामेंट में 60 प्लस अच्छा टोटल ज़रूर रहा है. हालांकि कुछ मैचेस में वो टोटल चेस भी हुआ है 60-70 के बीच में, लेकिन मेरा ये मानना है कि इन परिस्थितियों में 60 प्लस बहुत अच्छा टोटल है. वहाँ तक क्या बल्लेबाज पहुँच पाएंगे ये देखने वाली बात होगी. येस डेफिनेटली अजय सर, खूप चांगलं वक्तव्य आपण केलं. ओव्हर द विकेट हा बॉल पल्लू स्कूप केलाय. बॉल चाललाय फाईन लेग डीप झोन मधून, चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. 4 धावांसाठी अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला. खरं तर ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं शफल झाले, स्वतःची जागा बनवली आणि प्रेझेन्स ऑफ माइंड कमालीचा आहे. आमच्या साथीनं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत द गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी क्रिकेट मिस्टर अल्पेशजी गायकवाड, एव्हरग्रीन कॉमेंटेटर अर्थातच प्रभुत्वशाली समालोचन ज्यांचं आहे ते आदरणीय अजयजी घरत आणि आमचे GTC टेक्निकल टीम, या सगळ्यांचे आभार. ओमकारजी शेट्टे, आदरणीय सिद्दीकजी भाबे सर, संदीपजी मोरे, या सर्वांचे आणि JP पॅनल सगळ्यांचे मनापासून आभार. अर्थातच हा बॉल ज्याची डॉट उद्घोषणा झाली आहे, धावांची गती जिला रोख लागली आहे 30 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजय सर काय म्हणाल एकंदरीत या गोलंदाजीच्या बाबतीत? अच्छी गेंदबाजी और पहला ओवर भी मोहन का अच्छा रहा था. 9 रन देकर 1 विकेट. इस ओवर में एक बाउंड्री ज़रूर आई है, लेकिन उसके बाद उन्होंने बहुत जल्दी भाप लिया है कि बल्लेबाज क्या करना चाहते हैं. फील्डिंग में भी थोड़ा सा परिवर्तन किया गया. इस गोलंदाज तयार. हा बॉल दर्जेदार गोलंदाजी होती आहे यादा. आणि याच दरम्यान आपण पाहतो की पंचांमार्फत इशारा आलाय 22ची ही धावसंख्या. खरं तर आज फार मोठा महत्भाग्याचा दिवस आहे अजय सर, कारण भिवंडी महानगरपालिकेचं अगदी सभागृह नेतेपद ज्यांच्या गळ्यात ती माळ पडली आहे, अर्थातच आदरणीय सन्माननीय सुमितजी पाटील आणि खऱ्या अर्थानं एवन जोडी अर्थातच निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी यांच्या माध्यमातून त्यांना भरभरून शुभेच्छांचा वर्षाव आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता देखील शुभेच्छा. सहर्ष स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. आणि आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहू शकाल जे काही क्षणचित्र आहेत ती मात्र जोडली जात आहेत. अर्थातच दादांना शुभेच्छा या दिल्या जात आहेत. गोलंदाज तयार. हा बॉल अगदी चाललाय लॉंग ऑन मध्ये, समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे, वेगानं आले परंतु त्यापेक्षाही वेगानं धाव गती तैनात करत असताना तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. अर्थातच आपण जाऊयात तिसऱ्या पंचांकडे, परंतु तुर्तास मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक. और इस तरह का क्रिकेट पसंद करते हैं. गेंद भी अच्छी थी और फील्डिंग भी बढ़िया, थ्रो भी बहुत अच्छा देखने को मिला है. बल्लेबाजों ने कोशिश भी बढ़िया की है. वहां पर डेंजर एंड पर जहां पर थ्रो पहुंचा है खासतौर पर वहां पर दौड़ रहे थे हर्षल. अभी देखना है पहुंचे हैं या नहीं. तीसरे अंपायर की मदद ली गई है. आप देखोगे तो पहले उन्होंने बल्ला स्लाइड नहीं किया है. लाइन के करीब पहुंचते वक्त उन्होंने बल्ला स्लाइड करने का प्रयास किया है, जो कि एक अच्छी तकनीक नहीं मानी जाती है. जो बेसिक्स होते हैं कोचेस भी आपको बताते हैं कि आपको थोड़ा दूर से ही बल्ला स्लाइड करना चाहिए रन पूरा करते वक्त. वहाँ पर यहाँ पर तो वो तकनीक दिखाई नहीं है, लेकिन ये नज़दीकी मामला है और इसीलिए तीसरे अंपायर की मदद ली गई है. पंचांकरता फार मोठं काम आहे. पंचांकरता मी तर म्हणेन की पंच अर्थातच फार मोठी भूमिका आहे अजय सर, कारण अगदी आपण पाहतो ना की काटेवर अगदी तारेवरची कसरत आहे आणि तेच सध्या आपण तिसऱ्या पंचांकडे गेलो आहे. टेक्निकल रिव्ह्यू ची अर्थातच ऑनफिल्ड अंपायरकडनं मागणी झाली आहे आणि ते देखील चेक केलं जात आहे. समय लेते हुए थर्ड अंपायर. तिसरे पंच आपण त्यांना रिक्वेस्ट करतोय की टेक्निकल ऑफिशियल रूम मध्ये आपल्या प्रतीक्षेत आहेत सगळेजण. आपण लवकर प्लीज बी फास्ट. इट्स हंबल रिक्वेस्ट. इट्स अ नॉट आउट आणि निर्वाद घोषित केलाय. अर्थातच
पॉपिंग क्रीज मध्ये सेफ पोहोचलेत फलंदाज, म्हणजे रनिंग बिटवीन द विकेटच्या बाजूनं त्या पारड्यात निर्णय जाईल अजय सर. जी हाँ, और कई बार मामले बड़े पेचीदे हो जाते हैं, ऐसे में बेनिफिट ऑफ डाउट भी बल्लेबाज के फेवर में जाता है. चांगली गोलंदाजी. बॉल आदळलाय अर्थातच देहयष्टीवर आणि त्यानंतर पहा फाईन लेग मधून एक धाव कन्वर्ट होतीये. या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 34 या आकड्यावर. 3.5 आणि यस 4 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आलाय आणि याच 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय 34, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अर्थातच अजय सर या स्पर्धेतून आम्ही रजा घेतोय, मला संधी दिलीत या स्पर्धेमध्ये त्याबद्दल तुमचे आभार अजय घरत सर, ओमकारजी शेटे, त्यानंतर एवन जोडी त्यांचे खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आभार. आदरणीय निलेशदादा पाटील आणि सुकेशजी डाकी, तुमच्यासोबत काम करण्यास खूप मजा आली अजय सर. अर्थातच ओमकारजी शेटे आणि सिद्दीकजी भाबे सर, संदीपजी मोरे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल. खूप चांगला रंग तुम्ही भरलात या स्पर्धेमध्ये तुमच्या सुमधुर आवाजानं. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि हे तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर आदरणीय सुमितदादा पाटील यांच्या आज सभागृह नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. एक आनंदाचा क्षण, आजचा खूप मोठा दिवस. आणि ही A1 जोडी तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. सुकेशदादा डाकी आणि निलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून या केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं भव्य दिव्य आयोजन. अप्रतिम यॉर्कर, डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला आता मात्र मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज बाद. जीवाचा जीवलग दिलाचा राजा हो, जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. हर्षल मडवीची खेळी संपुष्टात आली आहे. पहिल्या फेरीमध्ये खूप चांगली घणाघाती फलंदाजी त्याने केली होती, मात्र या मॅचमध्ये फारसं काही जास्त योगदान देता आलं नाही. विकेट किपरच्या हातात बॉल होता, ते धाव फार कठीण होती, धाव घेणं फारच कठीण होतं आणि तो प्रयत्न झाला मात्र त्यामध्ये अयशस्वी ठरलाय हर्षल. खूप चांगला निशाणा थेट एष्ट्यांवर विकेट कीपरच्या माध्यमातून सागरने या षटकाला सुरुवात केली आहे. अतुल पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, जो सलामीला आला होता. इम्प्रोवाइज क्रिकेट भरपूर त्याने खेळलंय. 18 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. 14 चेंडूंचा खरं तर सामना केलाय. चेंडू देखील भरपूर त्याने घेतलेत. खरं तर 3 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, मात्र डॉट चेंडू देखील तेवढ्याच जास्त प्रमाणात त्याने खेळलेले आहेत. फुल टॉस होता, जोरदार अपील आणि यस ते अपील उचलून धरतायत पंच. अनदर विकेट गोज डाऊन. सागर पाटील जो 6व्या क्रमांकावर आला होता, आल्या पावरी त्याला माघारी परतावं लागतंय. खरं तर हा बॉल कमजोर बॉल होता, फुल टॉस बॉल होता, मात्र लाईन मिस केली गेली आहे फलंदाजामार्फत. रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या समोर सापडलाय. 5वा धक्का लागलाय. आपण पाहतोय या मॅच मध्ये जयदुर्गा सापाड टीमला धावसंख्या 34 असताना 5वं षटक प्रगती पथावर. जास्त वेगानं फलंदाजांना धावा जोडता आलेल्या नाहीत आतापर्यंतच्या खेळामध्ये. डेथ ओव्हर्सचा खऱ्या अर्थानं खेळ सुरू झालाय. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि हे 10 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहेत. जास्तीत जास्त धावा यातून जोडण्याचा प्रयत्न हा फलंदाजांना करावा लागणार आहे. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत या षटकामध्ये. आधी हर्षल धावचीतच्या रूपात बाद झाले आणि त्यानंतर सागर देखील बाद झालेत. नवीन बॅटर गणेश भोईर. चांगला स्ट्रोक, शॉर्ट आर्म पोल, बॉल हवेत मात्र फिल्डर पर्यंत कॅरी होत नाहीये. फिल्डरचा प्रयत्न तिथे फसलाय आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर क्षेत्रातून सीमारेषा पार, चौकार. दिलाचा राजा हो,
जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला आमचा सुमित पाटील झेलसाठी प्रयत्न केला होता फिल्डरनं, परंतु झेल देखील टिपता आला नाही. खरं तर बॉल कॅरी झालाच नव्हता आणि त्यानंतर चौकार. यावेळेस ऑन द राईज थोडा दुरून ड्राईव्ह करत असताना वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर तैनात होते. अतिशय वेगानं झेपावलेत फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मोहसिन एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अंडर फ्लड लाईट्स आपण पाहतोय की बऱ्याचदा 6 षटकांमध्ये 50-55 धावा झाल्यानंतर देखील खूप चुरशीचे सामने पाहायला मिळत असतात. या मॅचमध्ये ती अपेक्षा क्रिकेट रसिकांना असेल. फार मोठी धावसंख्या तर पाहायला मिळत नाही आहे, परंतु संघर्ष फार मोठा असणार आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे गणेश भोईरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला सलामीवीर अतुल पाटील. अतुल पाटीलवर मोठी जबाबदारी आहे. ड्राईव्ह करायचा होता हा बॉल, मात्र वेगात बीट होत आहेत फलंदाज. चांगली गोलंदाजी. आत्तापर्यंत या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी सागरकडून. थोडीशी मुवमेंट देखील प्राप्त केली गेली आहे. समोरच्या बाजूनं खेळत असताना जास्त यश मिळालेलं नाही अतुलला. यावेळेस हो जबरदस्त फटका होता, तेवढाच चांगला एफर्ट. कॅच तर ड्रॉप झाली आहे, परंतु येथे चौकार वाचवलाय असं म्हणावं लागेल, कारण मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता. गोलंदाजाला जर बीट केलं गेलं असतं तर निश्चितच हा चौकार मिळाला असता अतुलला, परंतु जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी गोलंदाज सागरच्या माध्यमातून. स्वतःला त्याने वाचवण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी. खूप वेगानं हा स्ट्रोक खेळण्यात आला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर 5व्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात येतोय. धावसंख्या 5 बाद 39. फुल टॉस बॉल होता. एक कडक फटका. फॉलो थ्रू मध्ये थोडासा पुढे जात होता गोलंदाज, त्यानंतर स्वतःच्या डावीकडे जाऊन त्याने चेंडू अडवलाय शरीराच्या सहाय्यानं. 39 धावा धावफलकावर झळकतायत. सापाट संघ प्रथम बॅटिंग करतोय बोनकोडे संघाविरुद्ध. टॉस गमावल्यानंतर अतुल पाटीलनं एक बाजू लावून जरूर धरली आहे, परंतु धावांचा वेग जशा प्रकारे वाढवायचा आहे तशा प्रकारे त्याला आता वाढवता आलेला नाही. यावेळेस एक मोठा फटका. चेंडू उंच उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दमदार हिट. षटकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. गोलंदाज स्वप्नीलचं स्वागत या षटकाराबरोबरच करण्यात आलेलं आहे. खरं तर स्वप्नीलचं हे दुसरं षटक आहे. या अगोदर जे षटक टाकलं होतं ते तिसरं षटक होतं या इनिंग्समधील, आणि त्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज. सुरेख झेल टिपला गेलाय विकेट किपरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या. काय जबरदस्त कॅच मोहसिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा दुसरा झेल मोहसिननं टिपलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण या अगोदर पाहिलं होतं आणि आता यष्टिरक्षकाच्या भूमिकेत एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे मी म्हणेन मोहसिन. जवळपास सेकंड स्लिपच्या दिशेनं जात असताना त्याने हा झेल समाप्त केलाय. फार दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज गणेश भोईरनं. चांगली बॅटिंग जरूर करत होता. एक छोटासा कॅमिओ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा सामना केला. 11 धावांचं योगदान त्याने दिलं. संघाची धावसंख्या 6 बाद 45. शेवटचं षटक प्रगतीपथावर. अतुल पाटील 16 बॉल्समध्ये 18 धावांचं योगदान देऊन खेळतोय.
नवीन बॅटर कल्पेश, डावखुरा फलंदाज. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 50+ धावसंख्या येथे बनवण्याचा जरूर प्रयत्न होतोय. अंडर 50 रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज स्वप्नीलचा. स्लॉक करायचा होता, ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता बॉल. विकेट किपरच्या हातातून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय, मात्र फलंदाज धावबाद. पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. 7वा धक्का लागलाय. थँक्यू कॉम्बॉक्स. आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे आदरणीय सिद्धेशजी कपिल पाटील साहेबांचं. आणि स्वागत करूया आपण एवन जोडी आयोजित आणि भारतीय जनता पार्टी युवा नेते आणि एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व सिद्धेशजी पाटील आपल्या सोबतीनं जॉईन झालेत. तर दादांचं करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. तर एक मोठी उपस्थिती दिलवाला रुबाब मोठा जिगरवाला. पाटील दादा दादांना रिक्वेस्ट आहे लगेचच आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सिद्धेश दादांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर कालेरचे कॅप्टन या आणि त्याचबरोबरीने कॅप्टन या सोनापाडाचे. आणि काही क्षणात आपण टॉस देखील करणार आहोत. सॉन्ग प्ले करायचं दादांचं आणि मॅच सुरू ठेवायची आहे. तर दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मित्रांच्या जातीला साथ देतो, हे प्ले ठेवायचं. दुनियेवर राज करतो. हे मित्रांच्या जातीला साथ देतो, दोस्तीच्या दुनियेवर राज करतो. कपिल पाटील खासदार साहेबांचा लाखाचा एक असा लेख शोभतो. दानशूर दादा हे मनाचा, नाव तुझं ओटी आहे सदा. एकच वादा एकच वादा एकच वादा आमचा सिद्धेश दादा. एकच वादा एकच वादा. तर आपण काही क्षणात टॉस बॉक्समध्ये रॉयल एंट्री पाहणार आहोत. ती म्हणजेच आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सिद्धेशजी कपिल पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. अतुल पाटील या मैदानाच्या आत अतिशय चांगला फटका, जो अतुल पाटीलचा एक फेवरेट झोन आहे फाईन लेग, तिथे हा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि 1 ते 2 सेकंदात आता तुम्हाला नक्कीच जसा पहिल्या सत्राचा डावाचा खेळ पूर्ण होईल सिद्धेश दादांची आणि कालेर आणि टीम सोनापाडाच्या कॅप्टनची ग्रँड एंट्री पाहायला मिळेल हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये. एक चांगला स्ट्रोक, इम्प्रोवाइज पद्धतीनं खूप चांगली बॅटिंग अतुल पाटील नेहमीच करत असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये या मॅचमध्ये देखील पाहायला मिळत आहे. त्याचा हा 4था चौकार, एक बाजू खऱ्या अर्थानं लावून धरली आहे त्यानं. इतर फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही. धावसंख्या 49. स्विचिटचा वापर केलाय, बॉल हवेत आहे, डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात आणि टिपला गेलाय एक जबरदस्त झेल. फलंदाज बाद. दिलवाला रुबाब मोठा जिगरवाला. थँक्यू डीजे. तर आता आपण वळूया टॉसकडे आणि काही क्षणात या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील हायड्रॉलिक टॉस बॉक्समध्ये आपल्या सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब आणि त्यांचे चिरंजीव
सिद्धेशदा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. येस, ह्या चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. तर टॉस बॉक्समध्ये शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 49, 8 गडी बाद. सुरेख बॉल पायावर आदळलाय. प्रश्न विचारला गेला पंचांना, मात्र निश्चितच इम्पॅक्ट आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप होता. एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. 50 धावा कंप्लीट आणि इनिंग्स देखील कंप्लीट होते. 51 धावांचं टार्गेट बोनकोडे संघासमोर ठेवलंय या मॅचमध्ये सापाट संघानं. एवन जोडी की झलक सिद्धेशदा सबसे अलग. काहीतरी करायचं तर वेगळं, हीच या नक्कीच जोडीची ओळख आहे. तर आता आपल्या सोबत जॉईन होतील दोन्ही कॅप्टन्सला पण इन्व्हाइट करू. कॅप्टन आपल्या सोबत जॉईन होतील. आजच्या रात्रीतला दादा हा अंतिम सामना असेल. गतवर्षी प्रत्येकाला माहिती आहे पूर्ण नक्कीच सकाळपर्यंत क्रिकेट आणि दादांची उपस्थिती आपल्यासोबत सातत्यानं होती. तर आपल्यासोबत जॉईन होतील आता कॅप्टन हिंदवी युवा प्रतिष्ठान कॉलेज आणि तदनंतर बाबाज ग्रुप सोनापाडा. तशी अमरला जास्त वाट पाहावी लागणार नाही, त्याची एंट्री आधीच झाली. कॉलेजच्या कॅप्टनची थोडीशी उशिरा. आणि हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर आणि बाबाज ग्रुप सोनापाडा एक सिद्धेशदा डोंबिवली विभागातील संघ आहे आणि एक भिवंडी विभागातील. तर दोन्ही कॅप्टनला कॉईनची पण माहिती देऊ. एका बाजूला आपल्या आगरी समाजाचा आणि भिवंडीच्या राजकीय क्षेत्रातला मानाचा मुकुट आणि जे क्राऊन राजेशाही ज्या व्यक्तिमत्वाच्या डोक्यावरती आहे कपिलजी पाटील साहेब, आणि दुसऱ्या बाजूला ज्या जोडीने ही स्पर्धा भरवली आहे एवन जोडी. तर दादांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल करतात सोनापाडाचे कॅप्टन. एवन जोडी असा कॉल आहे. तर टॉस नक्कीच आपण पुन्हा करू. सिद्धेदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल आणि हा नाणेफेकीचा कौल आपण त्या ठिकाणी करूया. सिद्धेदादांच्या शुभ हस्ते कॉल करतील या ठिकाणी आणि आपल्यासोबत एवन जोडी आणि सिद्धेश दादा कॉल करतील. सोनापाडाचे कॅप्टन एवन जोडी असा कॉल आहे. टॉस पेंडिंग आहे आणि तो आपण करूया. पाहिजे फायनली नशिबाचा कौल कुणाच्या बाजूला लागेल आणि हा टॉस त्या ठिकाणी आपण करतोय सिद्धेदादांच्या शुभ हस्ते. आणि यावी कॉल होता कपिल पाटील साहेबांचा आणि आली आहे एवन जोडी म्हणजे टॉस जिंकला टीम कालेरनं. तर दादांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टनला आपण ऑल द बेस्ट दिलाय. फक्त 2 मिनिटं थांबायचं. कॅप्टन सोबत आपण थोडी चर्चा करू. कालेजचे कॅप्टन या नाणेफेकी जिंकली आहे. समोर टीम आहे सोनापाडा. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 6 ओव्हरची मॅच. टॉससाठी प्रतीक्षा थोडी करावी लागली. सिद्धेदादांच्या शुभ हस्ते टॉस झाला. कसं वाटतं? खूप सुंदर. टॉससाठी थोडी गंमत झाली. तर 6 ओव्हरची मॅच काय माइंडसेट आहे की कुठपर्यंत थांबवलं जावं बलाढ्य सोनापाडा टीमला? 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. तर एक चांगली मॅच नक्कीच मागची पाहायला मिळाली. संघर्ष करून इथपर्यंत आलात. या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत आहेत टीम सोनापाडाचे कॅप्टन बाहुबली अमर ठाकूर. तर नाणेफेकी गमावली आहे. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. तर आता बॅटिंग करायची आहे. 6 ओव्हरची मॅच. काय वाटतंय कुठपर्यंत जावं? कमीत कमी 70 to 75 प्लस करण्याचा प्रयत्न करू. तर आपण पाहिलं तर आजवर आहे ना अमर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक क्रिकेट स्पर्धा खेळलास. काय वाटतं आज या स्पर्धेमध्ये आलात? खरं तर तुझ्यासाठी सेकंड मॅच होती कारण डोंबिवली आणि कल्याण जो शो मॅच झाला त्यामध्ये देखील तुला संधी मिळाली. कसं वाटलं या मैदानावरती खेळताना आणि जे आयोजन आहे केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं त्याबद्दल 2 शब्द काय म्हणशील? आयोजन आम्ही गेल्या वर्षी सुद्धा ते खेळलो. खूप आनंद आला ते खेळून
आणि यावर्षी जर बघितलं गेलं तर गेल्या वर्षीपेक्षा प्रमुख म्हणजे आपण बघितलेलं तर स्टेज जे एकदमच आपल्याला म्हणजे बघायला पाहण्यासारखे एकदम म्हणजे डोळ्याचं पारणं फिरलं असं स्टेज आहे. तर तिकडनं बघताना सुद्धा असं वाटतं की या आयोजन कोणतेही संघ असो इथे नक्की खेळण्याचा म्हणजे कोणाला संधी भेटली तो नक्की इथे खेळेलच कसं पण, कारण की आयोजन इतकं भव्य दिव्य आणि खूप सुंदर आयोजन आहे. तर अमर आहे ना पहिल्या ओपनिंग मॅच पासून ही चर्चा करतोय कल्याण डोंबिवलीच्या सगळ्या सोशल मीडिया ग्रुपवरती की जो काही खर्च आहे ना सगळ्यात मोठा व्यासपीठालाच केलाय आणि त्याला सगळ्यात जास्त हे आवडलंय. तर आपण देऊया शुभेच्छा दादांच्या वतीनं आणि एवन जोडीच्या वतीनं कालेर आणि टीम सोनापाड्याला. आणि लगेचच जाऊया आपण टॉस बॉक्समधनं कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आता फलंदाजीसाठी सज्ज आहे टीम बोनकोडे. थँक्यू सो मच सिद्धेश दादा. एवन जोडीचं देखील आभार. धन्यवाद ओमकार. दोस्तों लौट चलते हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक की अद्भुत दुनिया में. सम्मान्य डैशिंग हैंडसम पर्सनालिटी सिद्धेश पाटिल साहब हमारे बीच हैं. ये उनको आप देख सकते हैं हाइड्रोलिक टॉस बॉक्स से नीचे जाते हुए. खेल की शुरुआत सदाबहार कमेंटेटर अजय गरत मेरे साथ जुड़ चुके हैं. जितेश राउत और माजिद. पहली गेंद साइड आर्म बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं. टेस्ट क्रिकेट का ये नज़ारा 6 ओवर के टेनिस क्रिकेट के मैच में बिल्कुल गेंद के लाइन के पीछे आते हुए पूरा सम्मान दिया है गेंद को. वहां पर बैटर जितेश राउत ने नतमस्तक हो गए गेंद के सामने. यस, वॉचफुल पुश जिसे कहते हैं, स्टम्प्स को कवर करके गेंदबाजी कर रहे नेल्सन मडवी. इस मरतबा हो क्या शॉट है, मूड बना दिया है. शॉट अम्पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल. 6 रन. साधा पण हाय तो दिलवाला रुबाब मोठा जिगर वाला जीवा भावाचा दमदार नेता. कहेंगे अजय गरत. अक्सर कहा जाता है कि आपका डिफेंस यदि बहुत अच्छा है तो आपका अटैक भी उतना ही अच्छा हो सकता है. वही देखने को मिल रहा है. पहली गेंद पर डिफेंसिव स्ट्रोक, बैकवर्ड डिफेंसिव स्ट्रोक खेला उन्होंने, लेकिन इस बार देखिए गेंद की लेंथ को बहुत जल्दी पिक कर लिया था और बहुत ही शानदार स्ट्रोक. 6 रन. तेजस का तेज स्ट्रोक. इस मरतबा ऑन द राइज खेला सिर आसमान में और पहला झटका लगा. जितेश राउत आउट होके चले गए यहाँ पर बोनकोडे स्पोर्ट्स टीम को. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. एवन जोडी सुकेश टाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. देखिए अजय, जब ऑन द राइज आप शॉट खेलते हैं तो कम से कम गेंद के नजदीक चाहिए, सिर आपका काफी स्थिर होना चाहिए. लेकिन यही तो ज़्यादा समस्या रहती है, बल्लेबाजों के सिर आसमान में चले जाते हैं और जब सिर आसमान में चले जाते हैं तो फिर आप अपना शेप जो है वो गवा देते हो. वही हुआ बैटर जितेश के साथ. थोड़ा दूर से खेला था उन्होंने, गेंद हल्की सी बाहर की तरफ निकल रही थी. ऑन दी अप खेलना बहुत मुश्किल होता है. आउट हो गए बल्लेबाज. अच्छी वापसी गेंदबाज निल्सन मडवी द्वारा. निल्सन मडवी फिर से साइड आर्म गेंद, हल्के से गेंद को खेला है कवच में. 1 रन और ओवरथ्रो हुआ है और देखना है क्या कुछ हुआ है. गेंद बाउंड्री के बाहर. कुल 5 रन आते हुए यहाँ पर पुश किया था माजिद बलोच ने और 5 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. 11 रन. एक तुम्हारी एक हमारी. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान. तर या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय मुरलीधर म्हात्रे साहेबांना, त्याचबरोबरीनं निवृत्तीदादा, विशालदादा आणि बाबाज ग्रुपचा नक्कीच जो पूर्ण नक्कीच ग्रुप आहे जो नुकताच आमच्या मंचावरती उपस्थित होता. या पण मंचावरती एवन जोडीचे शिलेदार निलेशदा पाटील आणि सुकेशदा डाकी यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो रंगमंचावरती, व्यासपीठावरती येऊन आपण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पंजा मिला है बैट्समैन माजिद को. इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेला है, हवा में जरूर थी, बैकवर्ड पॉइंट पे फील्ड किया. 1 रन बलोच ने.
नेल्सन साइड आर्म गेंद, स्विंगिंग यॉर्कर, क्या गेंद थी, व्हाट अ बॉल, स्विंगिंग यॉर्कर। इसीलिए तो सहवाग ने कहा था कि क्रिकेट में दो ही चीजों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। और देखिए यॉर्कर जब आप शुरुआत में डालते हो तो उस पर विकेट मिलना थोड़ा सा मुश्किल रहता है, क्योंकि बल्लेबाजों के पास समय रहता है, वो थोड़ा समय अपने आप को दे सकते हैं और टारगेट भी उतना बड़ा नहीं है, 51 रन बनाने हैं। तो यहाँ पर अपना बचाव करते हुए बैट्समैन परशुराम साठे पहले राउंड के मैच में बहुत धुआंधार बल्लेबाजी की थी उन्होंने, डेथ ओवर्स में आए थे मेरे ख्याल से बैटिंग के लिए। इस मैच में 1 डाउन खेलने के लिए आए हैं। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। बोनकोड़े टीम 51 रनों का पीछा कर रही है। यस, अगर देखा जाए सापाट टीम की तरफ तो उनके हाथ गेंदबाजी बहुत अच्छी है। पहले गेंदबाज नेल्सन मडवी हालांकि मजबूत काटी के थे, लेकिन गेंदबाजी में ज़रूर मजबूती लगी। देखना है कि माजिद बलोच और उनके साथ परशुराम साठे आए हैं। यहाँ से और 39 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। 30 गेंदें शेष है। वैसे देखने में तो बहुत आसान समीकरण नज़र आता है, लेकिन कई बार चीज़ें जितनी आसान दिखती है उतनी होती नहीं है क्रिकेट के खेल में। और इस वक्त राकेश चिंचपाटकर और जयेश भोयर सापाट गांव के दोनों बहुत बड़े शुभ चिंतक हैं, मैच का मज़ा ले रहे हैं, कह रहे हैं कि सापाट के लिए ऑल द बेस्ट होना चाहिए। ये आप सिद्धेश पाटिल साहब को देख रहे हैं। गेंदबाजी में बुलाया गया अरशद मडवी को, सामना करेंगे माजिद बलोच। इस मरतबा पहले शॉट खेलना चाहते थे, फिर इरादा बदला, वाइड घोषित किया, सही फैसला। गेंदबाजी आक्रमण की आपने बात की, सापाट टीम के पास वाकई में बहुत अच्छा बॉलिंग आक्रमण है। नेल्सन मडवी की वापसी इस मैच में हुई है, जो पहले मैच में खेले नहीं थे। हालांकि पहले ओवर में थोड़े से महंगे रहे हैं। हर्षल मडवी 2 ओवर्स के बॉलर माने जाते हैं, एक बहुत ही बेहतरीन प्रमुख ऑलराउंडर है। और साथ में अतुल पाटिल जो कि एक मिस्ट्री बॉलर है। यस, लेकिन मोहम्मद ये मैच बनता है क्या नहीं। इस मरतबा कट करने की कोशिश, बढ़िया गेंद, कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। बेहतर लाइन, इस बार देखिए एंगल क्रिएट किया गया, गेंदों को कट कराने की क्षमता भी है। तर विविधता आपल्यासोबत इनके पास भी 3 है। जॉईन झालेत, आदरणीय सिद्धेश दादा आणि त्याचबरोबरीनं नुकतेच आपल्यासोबत सम्राट पाटील सोनापाडाचे त्यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया वेलकम। आणि पूर्ण बाबाज ग्रुप आणि त्याचबरोबरीनं मुरलीधर शेठ म्हात्रे आपल्या सोबतीने आहेत, तर सगळ्यांचंच करूयात मनपूर्वक वेलकम। आणि एक खास गोड बातमी आहे। ओहो, बन गए सहवाग, अपर कट, चेक 4 रन। तर एक खास आणि अतिशय सुंदर अशी गोड बातमी आहे एवन जोडीसाठी, नुकतीच जी सिद्धेशदा पाटील यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। तब्बल या टुर्नामेंटसाठी पहिल्या दिवशी ना 26 बाईक होत्या, ज्यावेळी आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री आले, 4 बाईक अजून एक्स्ट्रा आपण ऍड करू हे केंद्रीय मंत्री साहेबांनी सांगितलं। आणि आता सिद्धेशदा आपल्या सोबतीनं जॉईन झालेत, दादांकडून आपल्यासाठी 2 बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आलेत, तर दादांचं करूया आपण मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव, कीप सपोर्टिंग अँड कीप ग्रोईंग सिद्धेशजी पाटील साहेब। जाऊया पुन्हा कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया आवाज सिद्धेशजी बाबे आणि याचे खरं 22 में 32 बाइक, बलोच बाइक। को तान दिया आसमान में, 6 रन, माजिद बलोच ऑन फायर। एकच वादा, एकच वादा, एकच Thank you, वादा, thank you. आमचा सिद्धेश दादा। थँक्यू भावेश सर। बाईक आपल्या टोटल 31च आहेत, मात्र लेकिन टुर्नामेंटसाठी 2022 2 बाईक में, आपल्याला पुरस्कृत केलेत। यस, 2022 में 31 बाइक, 9 तो आगे चल रहे हैं, 9 कदम हम लोग। और इस मैच में टीम आगे चल रही है। बोनकोड़े 11 बोनकोड़े क्या कमाल के टच में नजर आ रहे हैं। माजिद पहले अपर कट किया उन्होंने, शॉर्ट पिच गेंद थी, जगह भी मिली थी, उसका फायदा उठाया, बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला। उसके बाद थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, स्लॉट में मिल गई और उसको देखिए कैसे भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए। यस, टीम का नाम बोनकोट है, लेकिन मेरा अपना मानना है कि बॉन तोड़े टीम है, हड्डियां तोड़ने वाली टीम। माजिद बलोच, अच्छी गेंद, अच्छी वापसी, गुड लेन पे पड़ने के बाद थोड़ी नीची भी रही थी। आप देख रहे हैं लेजेंड्स एवन जोड़ी का ये शो, नीलेश पाटिल और शुकेत डाकी का केंद्रीय राज्य मंत्री चषक की धूम
इस वक्त हर जगह पर। क्या मैच हो रहा है। राइट आर्म राउंड स्टंप्स आते हुए हर्षद मडवी, माजिद बलोच को फिर बन गए सहवाग, अपर कट 4 रन। अजय गरत, एक सवाल तो बनता है, क्या आपको लगता नहीं कि ये जो 2 शॉट खेले, मानो थोड़ी देर के लिए ऐसा लगा हो कि माजिद बलोच नहीं बल्कि वीरेंद्र सहवाग ये शॉट खेल रहे हो। हूबहू जिस तरह से सहवाग खेला करते थे उसी तरह से। और गेंदबाजी बड़ी कमजोर हो रही है। ये काफी शॉर्ट पिच गेंद थी, उछाल अच्छा था और देखिए बैकफुट पर वजन लिया है, थोड़ा सा पंजों के बल उछले भी और कमाल का स्ट्रोक स्लैश किया उन्होंने पॉइंट के ऊपर से, शानदार चौका। जो दर्शक देख रहे होंगे हमें टेलीविजन सेट पर, यूट्यूब पे, वो सोच रहे होंगे कहीं सेंचुरियन पार्क का तो मैच नहीं है। अच्छी वापसी, एक हमारी एक तुम्हारी। सहवाग ने इसी तरह के शॉट वर्ल्ड कप का मैच जो सेंचुरियन पार्क में हुआ था उसमें शोएब अख्तर के सामने खेले थे। बढ़िया गेंद, ये गेंद लेग कटर थी। 2 ओवर की समाप्ति, ईंट का जवाब पत्थर से देती हुई सापाटे को बोनकोटे स्पोर्ट्स, और कुल स्कोर है यहाँ पर 27। ये आप देख सकते हैं। आज सुमित पाटिल साहब सभागृह नेता बनाए गए, महापौर, कमिश्नर, सभी के हाथों से उनका सम्मान हुआ। भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका में महेंद्र गायकवाड साहब भी वहाँ नज़र आ रहे हैं। ये देखिए लेजेंड ऑफ भिवंडी विलास आरवी, और ये प्रथम नागरिक प्रतिभा विलास पाटिल मैडम। ये A1 जोड़ी उन्हें फूलों का गुलदस्ता पेश करती हुई, और A1 जोड़ी ने उनकी इस सियासी सफ़र के लिए शुभकामनाएं दी हैं। कीप इट अप, गो अहेड। 27 रन 1 विकेट। अजय क्या लगता है, मैच अब बहुत ज़्यादा झुक गया है बोनकोटे टीम के तरफ, और माजिद बलोच ऑन फायर। जी हाँ, ये बात तो मतलब धोए हुए चावल की तरह बिल्कुल साफ नजर आ रही है, क्योंकि 24 गेंदों में 24 रन चाहिए। रन बॉल इक्वेशन है, 9 विकेटें हाथ में है, तो ये साफ है कि स्थिति काफी मजबूत है बोनकोड़े की। अतुल पाटिल ट्रम्प कार्ड गेंदबाज, लेग ब्रेक गेंद, बल्ले के फेस को खोला, स्टीयर किया परशुराम साटे ने 1 रन के लिए। स्ट्राइक को रोटेट कर दिया माजिद बलोच को। इस गेंदबाज के कलाइयों में जादू है। पहली गेंद गुगली रही है, तरह तरह की गेंदें करते रहते हैं अतुल पाटिल। और ये एक बॉलर है जो कहीं ना कहीं उम्मीद की, मेरे ख्याल से अब आखिरी किरण है अतुल टीम पाटिल के लिए। सुई चिट की कोशिश, काफी घुमाव, गेंद घूम गई थी, टर्न एंड बाउंस। बहुत सही कहा आपने, भारत के चंद्रशेखर की याद ताजा होती हुई। क्या गेंद थी, कांटा बदल के चली गई। अतुल पाटिल क्रीज में पीछे गए, एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर, गेंद गई काऊ कॉर्नर में, 1 रन। अतुल पाटिल हत्तुल इम्कान कोशिश कर रहे हैं सापाट को मैच में वापस खींचने की। अटैकिंग गेंदबाजी करते हैं हमेशा, गेंद को दोनों तरफ घुमा सकते हैं, ये काबिलियत है उनकी। तेज लेग ब्रेक गेंदे हम देख रहे हैं, ये तेज की और चले गए वीआईपी डाइस पे सिद्धेश पाटिल को सलामी देने, 6 रन। जितनी तेज गेंदबाज के हाथ से निकली थी उससे कहीं ज्यादा तेज बल्ले से निकली थी गेंद, बिल्कुल ओवर पिच। देखिए फॉलो थ्रू कितना अच्छा था, शॉट की फिनिशिंग को देखिए जीटीसी के माध्यम से। ये देखिए कंधा, बल्ला कंधे के पीछे जाता हुआ और गेंद बाउंड्री के पीछे। एक्सलेंट स्टैंड एंड डिलीवर अतुल पाटिल। इस मर्तबा ऊपर लगी है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं और बढ़िया कैच, और आउट हो गए बैट्समैन परशुराम साटे। रांझा जातीला साथ देतो दोस्तीच्या दुनियेवर। एक गलत स्ट्रोक का चुनाव मेरे ख्याल से,
क्योंकि ज़रूरत भी नहीं थी कहीं ना कहीं, एक छक्का वो जड़ चुके थे, समीकरण काफ़ी आसान है, तो ऐसे में थोड़ा संयम भी दिखा सकते थे, लेकिन जल्द से जल्द मैच समाप्त करना चाहते थे परशुराम, और यही शायद उनका खेलने का तरीका भी है, आक्रामक खेलते हमेशा। 35 पर गिरा है दूसरा विकेट। नए बैट्समैन माजिद बलोच का साथ निभाने के लिए पार्थ आए। पार्थ चंदन, सुई चिट की कोशिश, बढ़िया गेंद। एक सराहना करनी होंगी यहाँ पर गेंदबाज अतुल पाटिल की, जिन्होंने भले से एक सिक्सर लगा लेकिन कुछ उम्मीद है, ओ माय गॉड, गुगली थी, ऑफ ब्रेक किया था वहां पर, गुगली, और फंस गए क्योंकि रिवर्स शॉट खेले थे, उसे एक्शन में गुगली की थी। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे हम आपको लिए चलते ओमकार शेट्टी के पास। अट्ठारह गेंदों का खेल बाकी है और मात्र 16 रन दूर है जीत से बोनकोडे 11 बोनकोडे। बहुत अच्छा प्रदर्शन इस मैच में बोनकोडे टीम का, और लगातार दूसरी जीत की तरफ अग्रेसर है इस टूर्नामेंट में बोनकोडे। यस, बोनकोडे 11 बोनकोडे। अगला मुकाबला जहां पे मेरे ख्याल से काले टीम ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला, व्यासपीठावरती आपण बोलतोय, आपल्याकडे वेळ आहे आणि व्यासपीठावरती आपल्या सोबतीनं जॉईन झालेत आदरणीय सिद्धेश शेठ पाटील, आपल्या सगळ्यांचा नक्कीच आवडता एकच वादा सिद्धेश दादा, क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे, आणि सिद्धेश दादा पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। या स्पर्धेचे प्रणेते एवन जोडी यांच्या शुभ हस्ते हा एक मोठा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पूर्ण करतोय, ते म्हणजेच युवकांचं प्रेरणास्थान आणि एक यंग अँड डॅशिंग लीडर सिद्धेशदा पाटील यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल एवन जोडीच्या शुभ हस्ते। प्रणितदा पाटील जे वडपेचे आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल एवन जोडीच्या शुभ हस्ते। प्रणितदा पाटील वडपे त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय एवन जोडीच्या शुभ हस्ते, आणि तदनंतर अजून काही सन्मान आहेत त्या आणि त्यांचा देखील हा शुभ सन्मान आपण एवन जोडीच्या शुभ हस्ते या ठिकाणी कंप्लीट करतोय। सामना सुरू करायचा अंपास। बाहरी किनारा लगा था, कैच ड्रॉप हुआ है विकेट कीपर द्वारा। यस, ऑन दी अप खेला था, मोटा सिरा लेके गेंद गई थी। चिक तर अजून एक जो सन्मान आहे दिवेशजी गायकवाड यांचा तो आपण पूर्ण करूया, आणि तो सत्कार सोहळा निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पार करतोय। या स्पर्धेची गोड अशी आठवण, सन्मान चिन्ह, महाशुभदा शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान कंप्लीट करतोय। थँक्यू सो मच। आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काही विशेष मान्यवरांचा सन्मान बाकी आहे, त्यामुळे प्रेक्षक तुमचा थोडासा वेग घेतो। सम्राट पाटील सोनापाडा यांना देखील आपण शुभ सन्मानित करणार आहोत, आणि सम्राट पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते। सम्राट पाटील सोनापाडाचे जे उद्योगपती आहेत, आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय निलेशदांच्या शुभ हस्ते। थँक्यू सो मच सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार, आणि जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणाकडे जिथे युद्ध रंगतंय सापाटे विरुद्ध बोनकोडे, आणि या ऐकूयात कॉम्बॉक्समधनं धावतं समालोचन।
धन्यवाद ओमकार शेट्टे। काफी कुछ घट रहा है इस ओवर में। निल्सन मडवी गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर कैच ड्रॉप हुआ विकेट कीपर द्वारा, उसके बाद छक्का बचाया गया डाउन द विकेट। और अजय सबसे बड़ी बात है कि कप्तानी अच्छी हो रही है सापाट की, दोनों टर्म का गेंदबाज यूज किए जा रहे हैं। कमजोर गेंद फुल टॉस, लेकिन ज्यादा लाभ नहीं उठा पाए हैं बल्लेबाज। सिंगल यहां पर लेते हुए बैटर पार्थ चंदन के बल्ले से यह सिंगल आता हुआ। 2 पर बैटिंग करते हुए माजिद ने बहुत अच्छी पारी खेली अभी तक। 12 गेंदों में 22 पर बैटिंग करते हुए 15 गेंदें शेष थी इस गेंद से पहले। अब 14 गेंदें बची है और 13 रन चाहिए। तर अजून एक सन्मान आपण करतोय आदरणीय कल्पिक पाटील यांच्या शुभ हस्ते, आणि हा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल सुकेशदादा डाकी यांच्या शुभ हस्ते। लाजवाब स्ट्रोक, बैकफुट पर जाकर हैमर किया है गेंद को, हवा के रास्ते खेला था, 1 बाउंड चौका। ये तो मानो केंद्रीय राज्य मंत्री चषक में वीरेंद्र Thank you. सहवाग आ गए हैं। कल्पिक माजिद पाटील यांना आपण बलोच सन्मानित करतोय त्या ठिकाणी। कल्पिक पाटील यांना आपण सन्मानित करतोय आणि तदनंतर आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय सागरजी म्हात्रे यांना। त्यांचा देखील सन्मान आपण सुकेशदादांच्या हस्ते कंप्लीट करणार आहोत। कॉम्बॉक्स थोडासा वेग घेतो कारण मान्यवरांचा सन्मान फार महत्त्वाचा आहे। स्लो डेथ, काफी देरी से अंपायर ने आउट दिया है वहां पर। आइए देखते हैं किस तरह से माजिद बलोच आउट हुए। मेहमानों का मान सम्मान होता हुआ मंच पर 42 पर तीसरे विकेट का पतन हुआ है, लेकिन आउट होने से पहले अपना काम बखूबी से निभाया माजिद बलोच ने। लेग बिफोर के रूप में आउट हुए हैं। लो फुल टॉस थी और ऑफ स्टंप की सीध में थोड़ी सी अंदर की तरफ भी आ रही थी, हवा में स्वीप लगाने के चक्कर में चूक गए। 9 रन चाहिए, 12 गेंदे शेष। तर आपण यानंतर सन्मानित करतो आदरणीय केतनदादा पाटील यांना, आणि केतनदादा पाटील यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते। तर यानंतर आपण सन्मानित करतो केतनजी पाटील यांना, जे या व्यासपीठावरती आलेत। एक फार चांगलं असं व्यक्तिमत्व, निलेशदा पाटील यांच्या अतिशय जवळचे मित्र, आणि त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। केतनदादा पाटील यांना त्या ठिकाणी सन्मानित करत असताना थँक्यू सो मच। तर सामना देखील मैदानावरती सुरू आहे, मॅच देखील अगदी क्लोज आहे। अजून काही सन्मान आहेत आपण ओव्हर ब्रेकमध्ये कंप्लीट करू किंवा हा सामना पूर्ण झाल्यानंतर जाऊया कॉम्बॉक्समध्ये। लक्ष अजूनही बाकी आहे, 12 चेंडू आणि 9 धावेचं। जी हाँ, 12 गेंदों में 9 रन चाहिए। तो ये मुकाबला अभी भी हम कह सकते हैं कि बोनकोड़े के पक्ष में झुका हुआ है। हालांकि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। नए ओवर लेकर अतुल पाटिल, नए बैटर स्वप्निल आए हैं नंबर 5 पर खेलने के लिए। तर जोपर्यंत चर्चा होतीये दोन्ही बॅटर्समध्ये काहीतरी मैदानावरती वेळ आपल्याला मिळतोय, तर आपण हरीश पाटील यांना त्या ठिकाणी सन्मानित करूयात। जो वेळ आपल्याला मिळतोय त्या मिळालेल्या वेळामध्ये आपण मान्यवरांना देखील शुभ सन्मानित करू, आणि हरीश पाटील यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। तर या क्रीडानगरीवरती शुभागमन झाला आदरणीय सोनापाड्याचे सामाजिक कार्यकर्ते सत्यवानदादा ठाकूर, आणि त्याचबरोबरीनं सोनापाड्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व, रॉयल मनाचा राजा अर्थातच नरेशदादा ठाकूर यांचं, आणि सोनापाडा संघामध्ये नेहमीच एक खुका शिकारी म्हणून ज्याची ओळख आहे, सध्या दुखापतग्रस्त आहेत, दत्ता ठाकूर यांचं आगमन झालं आहे। तर या तिन्ही मान्यवरांना रिक्वेस्ट आहे, या आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। लीडिंग एज गेंद हवा में खड़ी हो गई है, खुद गेंदबाज अतुल गेंद के नीचे और कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ। कहानी में ट्विस्ट, अब मैच होता हुआ सुपर हिट। देखिए अजय, अतुल पाटिल का जो ये ओवर है ना, ये देखिए क्या टर्न था, आगे रखा था, बैट्समैन को लालच दी थी, और कहते हैं लालच बुरी नहीं खूबसूरत भला है, एक बार गले लग जाए तो गला ही दबा देती है। पार्थ आउट होकर पेविलियन में लौटते हुए शायद कहीं ना कहीं गोगली के लिए खेल रहे थे, लेकिन लेग ब्रेक गेंद थी। अतुल पाटिल की गेंदबाजी वाकई में एक पहेली है, अच्छे अच्छे बल्लेबाजों के समझ में नहीं आती है।
पहले ओवर में 8 रन दिए थे, उन्होंने एक विकेट चटकाया था और इस ओवर की शुरुआत लाजवाब हुई है। पहली गेंद पर सफलता उनको मिली है। ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण है। देखिए मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है, एक इकोनॉमिकल ओवर करते हैं तो ज़रूर अंतिम ओवर में काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है। इस बार भी गेंद हवा में है, सॉफ्ट डिसमिसल, एक और विकेट का पतन। ये गूगली है, ये गूगली है मेरे ख्याल से। क्या बॉलिंग कर रहे हैं यहाँ पर सापाट के अतुल पाटिल, मैच बना दिया उन्होंने। आइए देखते हैं पिछला विकेट, कुड भी, मेरा अपना मानना है गूगली थी जिस पर आउट हुए बैट्समैन। आइए देखते हैं, यस गूगली की थी जिसको पढ़ नहीं पाए। एक ही एक्शन में लेग ब्रेक करते हैं, एक ही एक्शन में गूगली। आपको तो पता होगा ये काम शेन वॉर्न, सबसे ज्यादा अगर गूगली का जो रिकॉर्ड है वो है अब्दुल कादिर, एक ही एक्शन में बहुत अच्छा गूगली करते। बोनकोडे टीम के बल्लेबाजों के लिए एक स्वर्णिम अवसर है। सिक्सर के लिए 1000 रुपयों का कैश प्राइज रखा गया है हनुमान दलवी इनकी ओर से। लेकिन यहाँ तो अतुल हैट्रिक पे, हैट्रिक गेंद, ये भी हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे और हैट्रिक पूरा होता हुआ। कमाल की गेंदबाजी, तालियां होना चाहिए आपकी। अभिमान देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान। अजय क्या कहेंगे, बहुत लूज शॉट खेला था बैट्समैन जो आउट हुए मंदार, और मंदार क्या आउट हुए, अपने टीम की नैया को मजदार में लगा दिया। मजदार में नैया, अब मैच बन गया है। ये हैट्रिक गेंद, हालांकि वाजंट अ विकेट डिलीवरी बट ही क्लेम हैट्रिक। बहुत ऑडियंस है, तालियां होना चाहिए अतुल पाटिल के लिए, क्या बॉलिंग की है। बाबा मोठा जिगर वाला। सिद्धि क्रिकेट, आर या पार, लड़ेंगे या मरेंगे, एक को जीतना है, सापाट को हारना नहीं और बोन कोडे को जीतना है, लेकिन एक म्यान में तो एक ही तलवार रहेंगी। नए बैटर विनीत इस बार ऑन साइड में ड्राइव कर दिया है, डीप मिड विकेट पर मिसफील्ड और यहाँ पर 2 रन जरूर मिलेंगे। जी हाँ, 1 रन जहाँ बनना चाहिए था वहाँ पर 2 रन, और एक रन की लड़ाई है इस समय। संघर्ष एक रन के लिए है, एक गेंद काफी महत्वपूर्ण है। समीकरण अब बदलता हुआ, 8 गेंदें शेष, 7 रनों की जरूरत। 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं। आप अक्सर कहते हैं कि सांप और नेवले की लड़ाई, उसमें से कम एक तो हार मानता है, या तो सांप अपनी राह लेता है या तो नेवला भाग जाता है। यहाँ दोनों टीमें हार मानने तैयार नहीं। इस बार काफी ज्यादा घूमी थी गेंद, ऑफ स्टंप के पहले ही बहुत ज्यादा बाहर पिच कराया था। वाइट गेंद का इशारा अंपायर जय पवार करते हुए स्कोर में इजाफा होता हुआ। रन संख्या अब 45, 6 रन चाहिए, 8 गेंदे शेष है। ते बाबाज एंटरप्राइजेस सोनापाडाचे पुरस्कर्ते सागरदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं वासू शेठ यांचं शुभागमन झालंय। आपलं हार्दिक स्वागत आहे। और पेज, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, 4 रन। किसी और के साजन की सहेली होगी। ये जो पहली गेंदबाज थी, ये बल्लेबाज की सहेली होती हुई। फ्लाइटेड गेंद की थी, लेकिन बिल्कुल बल्लेबाज के पाले में थी। ये देखिए, वेट किया, गेंद को पिच होने दिया और बिल्कुल हाफ वाली में लेकर ड्राइव किया है। इस बार शफल करते हुए खेलना चाहते थे, शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी गेंद पर आए हैं, ठीक तरह से बल्लेबाज खेल नहीं पाए, कोई रन नहीं इस गेंद पर। समीकरण बहुत आसान हो गया है बोनकोडे 11 के लिए। 7 गेंदों में, बल्कि 6 गेंदों में अब 2 रन चाहिए। अतुल पाटिल का ओवर समाप्त हुआ, बहुत ही शानदार गेंदबाजी, हैट्रिक लिया उन्होंने। केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में हैट्रिक लेने वाले गेंदबाज बने हैं अतुल पाटिल, और पहले गेंदबाज बने हैं। यस, सराहना करनी होगी सापाट टीम की। देखिए, हार भी, हालांकि अभी हारे नहीं है, लेकिन हार भी होना चाहिए तो सम्मानजनक। थँक्यू। कॉमेंट्री बॉक्स दत्ता ठाकूर सोनापाडा यांना रिक्वेस्ट आहे, आमच्या आयोजकांच्या वतीनं या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। तर एक सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय निलेश दादांच्या शुभ हस्ते, ते म्हणजेच नुकतेच आपल्यासोबत जोडले गेलेत सत्यवानजी ठाकूर सोनापाडा, आणि त्यांचा शुभ सन्मान आपण पूर्ण करतोय निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते।
सोनापाडा गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. आणि या सन्मानानंतर आपण एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करतोय की क्रिकेटांना लहानापासून मोठ्यांना देखील वेळ लावतं. ज्यावेळी सोनापाडाची पहिली मॅच सुरू होती, काही कामानिमित्त दादा पुण्यामध्ये होते. जसा पहिला सामना जिंकला गाव आहे ना, गावाचा सन्मान प्रत्येकाला खेचून घेऊन येतो. तर एवन जोडीच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय सोनापाडा गावातील एक फार प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, ते म्हणजेच आदरणीय नरेशदादा ठाकूर यांना. सोनापाडामध्ये ज्यावेळी आम्ही RM ट्रॉफी पाहिली, गावदेवी ट्रॉफी पाहिली, दोन्ही टुर्नामेंटमध्ये तब्बल 1,12,000 रुपयाची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी पुरस्कृत केली, असं एक दिलदार व्यक्तिमत्व नरेशदादा ठाकूर यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. सर दुबई किंग म्हणून सोनापाडामध्ये त्यांची ओळख आहे. थँक्यू सो मच दादा, आपण आलात, आपला मनपूर्वक आभार. बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स. चौका निकलता हुआ बैट्समैन मोहसिन के बल्ले से और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ. मैच को जीत लिया है बोनकोडे 11. बोनकोडे ने लेग ब्रेक गेंद करने का शायद प्रयास था, गेंद में ज्यादा घुमाव तो नहीं था लेकिन शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर चले गए थे, गेंद को निकाल दिया उन्होंने. स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में बहुत ही शानदार स्ट्रोक के साथ इस मैच का समापन किया है बैट्समैन मोहसिन ने. तो एक अच्छी जीत यहाँ पर बोनकोडे 11 बोनकोडे के लिए, और अच्छा संघर्ष भी देखने को मिला, खासतौर पर अतुल पाटिल का संघर्ष देखने लायक था. तर दोन्ही टीमना लाईनअप करायचं, शेकहँड करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आणि कोणताही वेळ न घेता टीम हिंदवी प्रतिष्ठान कालेरनं फिल्डिंग सेट करायची आणि सोनापाडानं आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. हार्ड लक सापाड एंड कॉन्ग्रेचुलेशन बोनकोडे 11 बोनकोडे. मैन ऑफ द मैच है जिन्होंने केंद्रीय राज्य मंत्री चषक में थोड़ी देर के लिए मानो एहसास दिलाया कि वीरेंद्र सहवाग को हम देख रहे हैं. उस खिलाड़ी का नाम है माजिद बलोच. 27 रन बनाए. हम आपको लिए चलते मैन ऑफ द मैच प्राइज सेरेमनी के लिए ओमकार शेट्टे के पास. तर सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्या ठिकाणी आपण सिद्धेशदादांच्या शुभ हस्ते कॅप देखील आणि आकर्षक मेडल देखील आहे. या सगळ्याच नक्कीच पारितोषिकांचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल. तर सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देणार आहोत. नुकताच जो सामना आपण पाहिला, एक रंगतदार लढत खऱ्या अर्थानं सापाड आणि बोनकोडे 11 या दोन संघादरम्यान बोनकोडे संघानं विजय प्राप्त केला आहे. आणि या संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा ज्या खेळाडूने उचललेला आहे तो खेळाडू आहे अर्थातच मॅन ऑफ द मॅच माजिद बलोच. माजिद, आपण यायचं आहे व्यासपीठावर. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सिद्धेश शेठ पाटील, युवा नेता